शहराच्या बाजारपेठेत लवकरच विक्रीकरिता येणार तब्बल 2.5 लाख रुपये किलोचा मियाझाकी आंबा। ऐकून धक्का लागला ना? मात्र हे खरं आहे। जपानच्या मियाझाकी शहरात उत्पादित केला जाणारा मियाझाकी आंबा आता गोंदिया शहरात देखील उत्पादित केला जातोय। गोंदियातील प्रगतशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी जपान देशात उत्पादित करण्यात येणाऱ्या मियाझाकी आंब्याच्या आपल्या शेतात 3 वर्ष आधी लागवड केली। यावर्षी प्रथमच मियाझाकी आंब्याचे उत्पादन त्यांच्या हाती आले। विदर्भात देखील शेतकऱ्यांनी आंबा लागवड करून आर्थिक प्रगती साधावी म्हणून त्यांनी आपल्या शेतात आंबा कार्यशाळेचं आयोजन केलं। या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कृषी शास्त्रज्ञ व्ही.डी. माई, महादेश फार्म पुणेचे अध्यक्ष सचिन नलावडे, रेशीम संचालनाचे माजी संचालक डॉ. लक्ष्मीकांत कॅलंदरी, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. सुभाष पोटदुखे, डॉ. रुची ॲग्रोचे अध्यक्ष एस.एम. ठाकूर यांनी हजेरी लावत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। भालचंद्र ठाकूरनी ऑलरेडी या ठिकाणी खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात नर्सरीसुद्धा देखील केली आहे आणि केशर आंबा त्यांनी स्वतः इथे लागवड केलेली आहे ऑलरेडी। बरं, केशर आंबा एकट्या त्यांचाच नाही, परंतु बाकीच्या अनेक शेतकऱ्याकडे ऑलरेडी केशर आंबा आहे, परंतु ते झाडं जे आहेत ते जुन्या पद्धतीनं लागवड केलेले आहेत। आपण जे आज तंत्रज्ञान त्यांना शिकवतोय की तुम्ही ते झाडं कमी करा, काटून घ्या आणि त्याला नवीन जीवन करून नवीन पद्धतीनं आपण जर आज त्याला केशर आंबा लावला तर निश्चितच आपण त्याला, ज्याला आम्ही हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणतो, की जो 14x3 वर आपण जर आंबा लावला आणि त्या आंब्याचं छोटे छोटे झाडं ठेवले तर 50 ते 60 फळं प्रत्येक आंब्याला घेता येतील। अशा प्रकारच्या आंब्यामध्ये नुकसान देखील होणार नाही आणि या आंब्याचं आपण चांगल्या रीतीने संरक्षण करू शकतो। म्हणून हा आंबे लागवड जी पद्धत आहे नवीन ती करावी, अशा दृष्टीनं आपण या ठिकाणी म्हणतोय। भालचंद्र ठाकूरने ऑलरेडी अशा प्रकारचं आहे, त्यांनी ते जर्म प्लाझम तयार केला आहे। आज त्यांच्याकडे 50-100 जाती उपलब्ध आहेत, परंतु आपण त्यातल्या त्यात असा विचार करतो की आज आपल्याला कमर्शियल जर करायचं असेल, व्यापारी तद्दल, तर व्यापारी पद्धतीने शेती आपल्याला केशर आंब्याची चांगल्या पद्धतीने करू शकतो। आंब्याचं उत्पन्न खरंच चांगलं आहे। मी सांगितलं आंबा खात नाही असं कोण नाही आहे। मग अशी सगळ्यांना विचारलं मी, एकही हातवर आणला मी आंबा खात नाही म्हणलं। आजही जवळजवळ 70%-80% लोकांनी आंबा खाल्लेला नाही आहे। बऱ्याच ठिकाणी आंब्याला प्रचंड स्कोप आहे आणि फार कष्ट करायची गरज नाही आहे। कमी कष्टामध्ये व्यवस्थित थोडं लक्ष दिलं की आंबा चांगला येतो आणि आपला इथला जो क्लायमेट आहे, इथला जो विभाग आहे तो आंब्याला पोषक आहे सगळा। आंबे मोठे आंबे ज्यावेळी चांगले आले त्यावरती केशर किंवा बाकीचं आपण कमर्शियल लागवड केली 100% चांगले उत्पादन फार चांगलं आहे केशरमध्ये किंवा कमर्शियल लागवडीमध्ये। नक्कीच आर्थिक उन्नती आली की लोक बोलतील त्याकडे। तर रुची ॲग्रोचे संचालक भालचंद्र ठाकूर यांनी आपल्या शेतात अनेक विदेशी प्रजाती आंब्याची लागवड केली असून फळ उत्पादन देखील सुरू झाले। यात केंट आंबा, लिली आंबा, ऑस्टिन आंबा, मियाझाकी आंबा, नूरजहाँ आंबा यांसारखे विदेशी आंबे, तर लंगडा, केशर, आम्रपाली, नीलम, मल्लिका, हापूस यांसारख्या भारतीय प्रजातीच्या आंब्याची लागवड सोबतच केळी, पपिता, पांढरी जांभूळ, करवंद, चिक्कू इत्यादी फळांची लागवड करून उत्पादन घेत विक्री केली जात आहे। मात्र ज्या पद्धतीने कोकणातला हापूस आंब्याला बाजारात मागणी आहे त्याचप्रमाणे केशर आंब्याला देखील मोठी मागणी असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केशर आंब्याचं उत्पादन घेत आपली आर्थिक उन्नती साधावी असा सल्ला देखील भालचंद्र ठाकूर यांनी दिला। त्यामागचा उद्देश असा आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त धानाची शेती होते मोठ्या प्रमाणात आणि रब्बीमध्ये सुद्धा धान जवळपास 30% रब्बीमध्ये क्षेत्रसुद्धा धानाचं होतं। पण एकंदर शेतकऱ्याची प्रति एकर किंमत म्हटलं तर त्याला जे प्रॉफिट येतो तो कमी येतो आणि तो नफा वाढवण्यासाठी कोणते कोणते पिकं लावायला पाहिजे यावरती आम्ही मागच्या 20 वर्षापासून काम करतो आहे। पण नंतर कळलं की आपल्या क्षेत्रामध्ये आंब्याची जर लागवड केली आणि त्यातूनही केसर आंब्याची जर लागवड केली तर शेतकऱ्याला हमखास मोठ्या प्रमाणात नफा मिळेल। कारण की आपले जे क्लायमेटिक झोन आहे, आपलं जे जलवायू इथली जी आहे ती केसर आंब्यासाठी उपयुक्त आहे आणि केसर आंब्याचा निर्यात देशातून 54% वर होतो आहे। त्याच्यात महाराष्ट्राचा हिस्सा सध्या जरी 10% जवळपास असला, गुजरातला 40% आहे। तर आपण लागवड केली आणि 3ऱ्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात फळं घेऊ शकतो, म्हणजे जास्त वाट पाहायची गरज नाही। आणि अशा वेळी जर आपण मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्याने पुढाकार घेतला तर आपलं एक्सपोर्ट गोंदिया जिल्ह्यातून आपण केसर आंब्याचा करू शकू आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल असा आम्ही प्रयत्न करतो। महाराष्ट्रात हापूसला खूप मागणी होते आणि अशा वेळेला आपण केसरला ब्रँडिंग कसं करणार भविष्यात? हापूस आंबा बघा, डोमेस्टिक मार्केट त्याच्या एक फ्लेवरमुळं आहे, पण तसाच आपल्याकडे हापूसचा क्रॉस केलेला एक जी व्हेरायटी आहे सिंधू, ती आपल्या विदर्भात चांगल्या प्रकारे येते। कारण की हापूस तिथं येतो समुद्र किनाऱ्यावरती जिथं दमट वातावरण असतं। पण एक्सपोर्टमध्ये देशातून एक्सपोर्ट होणारं हापूस आंब्याचं शेअर फक्त 13% आहे। तुम्हाला अपेडावरती वेबसाईटवरती सर्व ह्या डाटा मिळतील, फक्त 13% आहे आणि ती एक चलन झालेली आहे म्हणून असं वाटतं। पण केसर आंबा जर कोणी एखाद्या हापूस खाणाऱ्याने खाल्लं आणि तोही विदर्भातला,
विदर्भातला केसर म्हणजे कसं आहे, इथं उष्णही असते, त्याच्यात गोडावा थोडा जास्त असतो, किपिंग क्वालिटी चांगली आहे, तर त्याला तो नक्कीच त्याला केसर आवडेल. तर विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात केशर आंबा उत्पादित होऊ शकतो असं कृषी शास्त्रज्ञांचं म्हणणं असून कार्यशाळेला भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह बाजूला लागून असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातील शेतकऱ्यांनी देखील हजेरी लावत आंबा कार्यशाळेत आंबा उत्पादनाबद्दल माहिती जाणून घेत लागवड करून उत्पादन घेण्याची तयारी दर्शवली. विशेष बाब म्हणजे फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याची सर्वात महागड्या जातीचा आंबा म्हणजे मियाझाकी आंब्याचं उत्पादन आपल्या देशात देखील होऊ शकतं हे सिद्ध करून दाखवले गोंदियातील प्रगतशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.